आपण पाहू शकतो वातावरण अतिशय तापलेलं आहे नाशिकमधील ही दृश्य आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर गणेश गीते हे उपस्थित आहेत। गोकुळ गीते यांची ते वाट बघतायत। गोकुळ गीते यांनी आपला अर्ज माघारी घ्यावा असे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अतिशय तापल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। त्यामुळे गोकुळ गीते आता आपला अर्ज मागे घेतात का, आपली उमेदवारी मागे घेतात का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर भाजप नेत्यांकडून देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। गिरीश महाजन हे स्वतः गोकुळ गीते यांच्याशी चर्चा करतायत अशी देखील माहिती समोर येते। मात्र गिरीश महाजनांना तरी यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान गणेश गीते आता या संदर्भात काय अपडेट देत आहेत हे पाहणं यांचं चालू नाही झालं। एक मिनिट बघा, या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? आपण वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। रवींद्रजींशी बोललो। आपण आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पण गाडी 5-10 मिनिटं उभी होती, नेमकं काय झालं? नाही, मी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी त्यांना विनंती करत होतो, पण त्या ठिकाणी जो सकाळी त्यांचं गिरीश भाऊचं ठरलं पण होतं की विड्रॉल द्यायची, पण काल काहीतरी कुठल्या तरी आपल्या एका मतदाराकडे, नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी काहीतरी आईवडिलांवरनं शिवीगाळ केली। त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की विड्रॉल देऊन टाक आणि विषय सोडून द्या आपलं, पण त्या मनस्थितीत तो नव्हता, तो खूप चिडलेला होता। त्यामुळे मी त्याच्याशी बोलत होतो। आता ते गिरीश भाऊ बोलताय, त्याच्यावर गिरीश भाऊ निर्णय घेतील। अवघे 10 मिनिटं उरलेले, अवघ्या 10 मिनिटात पण काही पण होऊ शकतं ना। जिना चढता चढता उतरता उतरता राजकारणात निर्णय बदलता माहित नाही। मी तर तुमच्या फोनवरनं बोललो ना, तुमच्याशी जो माणूस बोलत होता त्याने फोन मला गाडीत दिला त्या ठिकाणी। काय झालेलं आहे, काल कुठल्या तरी नगरसेवकाकडे कुणाल दराडेंनी असं सांगितलं की गणेश गीते, गोकुळ गीते काय येऊन माघार घेणार नाही, त्यांचा बाप येऊन त्या ठिकाणी माघार घे, आणि त्यामुळे ह्या विषयाला वेगळं वळण लागलं। मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी पार्टीचा होतो, त्यामुळे मी पार्टीच्या आदेशाप्रमाणे 1 मिनिटात माघार या ठिकाणी देऊन टाकली। नाही, आता मी तर कोणाला सांगणार नाही, कारण आता किती कोणाला सांगितलं, आपल्याला सांगितलं युती धर्म पाळायचा आहे तर आपण युती धर्म पाळलाय। त्याच्यावर आता राज्यातले नेते निर्णय घेतील ना या ठिकाणी, की जर निवडणुकीच्या अगोदरच लोकांचे आई बाप त्यांचे पार तुम्ही श्राद्ध घालायला लागले आणि या ठिकाणी जर लोकांना सांगायला लागले त्याचा बाप येऊन माघार देईल, तर त्याला माहीत नसेल। आता माझाही बाप आहे ना देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये। त्यांच्यावर अख्खी दुनिया नाराज असो, आपल्याला तिच्याशी काही कर्तव्य नाही, पण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आपल्या पार्टीशी होतं, आपल्या पार्टीशी लॉयल्टी होती। पार्टीच्या मागे आपण, पार्टीने जो आदेश दिला तो पूर्ण केला। मी त्याच्या विरोधात महायुतीत मला मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ जिथं जिथं सांगतील तिथं तिथं मी जाणार। हो, 100%। तर आता 10 मिनिटात त्यांनी येऊन विड्रॉल घेतली, गिरीश भाऊंचं त्याचं बोलणं झालं, ऐकलं, तर अति आनंद आहे। यस।